चला, ही आहे मी आणि हा माझा ब्लॉग. हे गाईज, गुड मॉर्निंग. नवीन वर्षाचा नवीन ब्लॉग तयार करते आहे. नवीन वर्षाची सुरुवात. ॲक्च्युली हा ब्लॉग 1 तारखेलाच अपलोड होणार होता. 1 तारखेलाच आम्ही टॅटू डिझाईन करणार होतो, बट काही प्रॉब्लेम्स आणि आमचं डिझाईन क्रिएट व्हायला थोडासा वेळ झाला आहे. अँड सेकंड थिंग इज, मला खूप भीती वाटते कारण मी कधी टॅटू डिझाईन केलं नव्हतं. बट ठीक आहे, आपण मी तो टॅटू काढणार आहे. आमचा मित्र आहे, एक छान नावाजलेला आर्टिस्ट आहे जो कॅलिग्राफीमध्ये ऑसम काम करतो. त्याचा इंस्टाग्राम प्रोफाईल नक्कीच तुम्ही शेअर करा. मी सगळे डिटेलमध्ये टाकणार आहे त्याचं डिटेल्स अँड ऑल दॅट. अँड सेकंड थिंग इज, माझ्या लाईफचा फर्स्ट टॅटू आहे आणि मजा येते आहे. सकाळपासून थोडं टेन्शन आहे की किती आणि कसं पेन होतं. आय रिअली डोंट नो काय एक्सपिरियन्स असणार आहे, मी किती रडणार आहे. मी आता जितकी हसत बोलते आहे तितकं आय डोंट थिंक सो की मी तेव्हा पण हसणार आहे. अँड सेकंड थिंग इज, भीती वाटते. बघूया काय एक्सपिरियन्स असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्याही फर्स्ट टॅटूचं एक्सपिरियन्स शेअर नक्की करा कमेंटमध्ये. आज आहे संडे आणि काल रात्रीपासून आम्ही ते डिझाईन सिलेक्ट करत होतो. टॅटू काय असणार आहे, कसं असणार आहे, हे सरप्राईज आहे. टॅटू तयार होईल त्यानंतर बघूया ते कसं असेल. आणि आय एम डॅम एक्सायटेड. म्हणजे मी आणि माझा बाबा टॅटू डिझाईनवरती खूप अट्रॅक्ट होतो. डॅड आणि मी ऑलवेज मेहंदीमध्ये ट्राय करायचो टॅटू, वेगवेगळ्या व्हेरिएशन. जो टॅटू काढणार आहे तोही खूप स्पिरिच्युअल पॉवरफुल आहे. त्याचा अर्थही खूप सुंदर आहे. आणि येस, माझ्या डॅडीचा आशीर्वाद आहे की त्यांना आणि मला असं टॅटू काढायचं होतं. पण ठीक आहे, ही सुद्धा माझ्या डॅडीची विश आहे. हां, कंप्लीट होते आहे. भारी अनुभव आहे, ऑसम अनुभव आहे. अँड लेट्स सी, तुमच्या सगळ्यांबरोबर तो शेअर करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपला आर्ट मित्र एक भेटणार आहे. दोन्ही कामं होत आहेत गाईज. म्हणजे टॅटू पण होतं आहे आणि आपल्या फील्डचा एक नवीन आर्ट फ्रेंड आहे, तो सुद्धा तुमच्या सगळ्यांचा परिचयाचाच आहे. आणि नसेल तर परिचय करून घेऊया. भारी आहे तो, कॅलिग्राफीमध्ये बाप आहे बाप. वर्षाचा व्हिडिओ आहे आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. नवीन वर्ष तुमच्या सगळ्यांना सुखाचं जाओ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि माझा टॅटू कसा तुम्हाला वाटला तोही मला कमेंटमध्ये कळवा. आणि कीप वॉचिंग मनी गाईज. चला टॅटू काढायला. सो नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आज आपण टॅटू काढायला जाणार आहोत आणि खूप एक्सायटेड आहे. पण मला भीती पण वाटते. मी कधी टॅटू काढलं नव्हतं आणि मी जो टॅटू काढणार थोडा बोल्ड फॉर्ममध्ये आहे. अँड आय एम एक्सायटेड. आणि जी काही बिफोर आफ्टर तयारी करतात टॅटू डिझाईनसाठी ती मी केलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. हां, मी इतकी हसते आहे, पण लेट्स सी आता मी किती रडणार आहे कारण आय रिअली डोंट नो की ते किती पेन होतं आहे. हां, चला करूया. आजच्या दिवसाला काहीतरी भन्नाट करायचं आहे. आणि माझा एक स्वभाव आहे की ज्या गोष्टी मी घाबरते ना, मी त्याच आधी करते किंवा मी त्या करून बघते. आणि नवीन वर्षाची सुरुवात मी अशीच काहीतरी केलेली आहे. भीती वाटते फार आणि त्यामुळे इतके वर्ष ते थांबलं होतं करायचं. पण येस, डर के आगे जीत आहे. आणि आज तर मी ट्राय करायला चालली आहे आणि आज मी ते करणार आहे. आम्ही दोघं टॅटू करणार आहोत. पण ठीक आहे. हे राजा, कसं वाटतंय तुला? लेट्स गो मेक सम टॅटू. हो, हिअर वी गो. And now we are going टॅटू काढायला गाईज. टॅटू. आणि आम्ही बसलो आहे आतमध्ये. चावी लावलीस ना? चला मंडळी, फायनली गाडी आलेली आहे आणि 12 वाजून गेले आहेत निघेपर्यंत. 1:30 वाजता पोचणार आहोत. आणि
निघताना मी जास्त काही केलं नाही आहे. माझा टॅटू हा नेक बॅकवरती निघणार आहे. त्यामुळे माझ्याकडे एक छान माझा स्पोर्ट्स टी शर्ट होता, त्या टी शर्टला कट केलेला आहे आणि त्याचं बॅक लेंथ मोठं केलं आहे. प्रमोद जेव्हा टॅटू काढणार तेव्हा मी तो टी शर्ट वेअर करणार आहे. मी घेतलेलं प्रिकॉशन म्हणजे मी मस्त स्माईल करते. सगळी कोळी गाडी एकविरेची ऐकत बसलेली सकाळपासून, त्यामुळे मूड मस्त फ्रेश आहे. आय नो दॅट की ते निडल खूप असं टुटणार आहे, पण ठीक आहे. त्याचा नंतरचा रिझल्ट खूप ऑसम असणार आहे. त्याचं मिनिंग खूप छान आहे आणि ते माझं माझ्या डॅडीचं जाम फेवरेट होतं. फायनली ते आमची विश कंप्लीट होते जस्ट बिकॉज ऑफ राज्या, बिकॉज ही पेज द मनी गाईज. आणि भारी येते, खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय पैसे उडवत राहा. हां, आणि टॅटू काढायचं असेल ना तर अशाच टॅटू आर्टिस्टकडे काढा जो खूप कुशल आहे. आणि आम्ही जो निवडला आहे ना तो खूप ऑसम आहे. कॅलिग्राफीमध्ये बाप आहे, प्रमोद आहे. कॅलिग्राफीचा एकदम बाप माणूस आहे. टॅटूजमध्ये त्याची इंस्टाग्राम प्रोफाईल आम्ही चेक केली आहे. ही इज अ ऑसम मॅन. त्यामुळे माझं एक पर्सनली आहे की टॅटू हा आयुष्यातला खूप असा राहणारी गोष्ट आहे. त्यामुळे थोडे पैसे टाका आणि चांगल्या आर्टिस्ट करून घ्या. उगाच कोणाकडूनही जाऊन करून घेऊ नका, कारण ते रिमूव्ह होतानाही खूप प्रॉब्लेम होतो. आणि चांगलं मिनिंगफुल घ्या जे तुमच्या जीवनाशी खूप जवळचं असेल, कारण आयुष्यात पहिला केलेली गोष्ट फार लक्षात राहते. तर हे माझं ओपिनियन आहे गाईज, तुमचं वेगळं असू शकतं, असं काही नाही आहे. कशासाठी काढत आहे आणि तो खूप छान आहे. तर स्टुडिओमध्येच आपण त्याचे सगळे डिटेल्स देईन. आता फायनली असे सगळे मस्त 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 दिसत आहे. आणि हा तो बास त्याचा हा तो स्टुडिओ आहे. चला उतरा. फायनली आम्ही इथे उतरलो आहोत आणि आपला हा टॅटूसाठी हा तो स्टुडिओ आहे. सर कसं वाटतंय राजा? मस्त वाटतंय. आता बघूया तुमची काय अवस्था होते. कुठे आहे तो? ओके. Here we go. Second floor. भारी वाटतंय. So wow. No smoking. एक भारी स्कल्पचर बघायला मिळालं. गो.
स्टुडिओ लोक एकदम कूल आहे, कूल मस्त आहे. आणि राजा लागलाय कामाला चेक करायला. हे राजा हे बघ कसं वाटतंय स्टुडिओमध्ये येऊन? मस्त आहे, मस्त आहे, एकदम भारी छान भारी. आहे. हे स्टुडिओ ना आमच्या एजन्सीमध्ये आमची एजन्सीमध्ये मी काम करायचे, जॉबला होते तेव्हा एजन्सी लूक असे होते, वाटायचे नाही की ते ऑफिस आहे. आणि स्टुडिओ बऱ्यापैकी तसाच वाटतोय, फुल एजन्सी टाईप, फुल एकदम कॅच. आणि हा त्यांचा कॅटलॉग आहे. कोणता काढणार आहेस तू? आपला तर फिक्स आहे टॅटू. लेट्स सी. बापरे, पण इथे थोडं गार आहे, पण भारी आहे. Are you excited? Yeah, I'm damn excited. But I was thinking, चेंज करायचं काय? किती रडणार मी. किती टोचत आहे, कसं टोचत आहे. एकदम भारी आहे, ॲटमॉस्फिअर एकदम छान आहे, कूल आहे, थंड आहे. मला वाटलं ती तिकडे पण आहे की काय? तिकडे फक्त आणि हा आहे आपला आर्टिस्ट प्रमोद देशमुख. काहीतरी कर. अरे मी पाहिलंच नाहीये. हॅलो आणि काळा दिसतोय तिकडून. आहे तर दिसणार नाही. थांब परत कर. थांब, दिसत नाही आहेस तू, मास्क घे खाली. सो गाईज, हा आहे आपला आर्टिस्ट यो. सो काय फायनल करायचं, मी हे एक व्हेरिएशन केलं, म्हणजे अँगल चेंज केल्यामुळे त्याच्यात जरा चेंजेस आले. ते पण छान वाटते बघ. आणि हे जे आहे जे आपण काल दाखवलं ना, हां. सो फायनली प्रमोदने मस्तपैकी त्याचं 2 मिनटं थांबा. प्रमोदने मस्तपैकी आम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे. कॅलिग्राफीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे बाप आहे, बाप एक नंबर आहे. आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा त्याला, कारण आम्ही पूर्ण 2 दिवस त्याच्यावर स्टडी केली आहे. आणि फायनली आमच्याकडे त्यांनी 3 ऑप्शन्स ठेवले आहेत. तर टॅटू ही अशी गोष्ट जी परमिनंट असते आणि त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम क्रिएट करायचं नाही आहे. त्यामुळे मी हे खूप थीन होईल. जरा शांतपणे विचार करणार आहे की मला कोणता फॉन्ट पाहिजे, कारण मी बॅक नेकवर काढणार आहे तो. सो ठीक आहे, हे ते ऑप्शन्स आहेत. हा मंत्र नक्की काय आहे, कशासाठी काढते ते नक्कीच तुमच्याबरोबर सेकंडवर शेअर करणार आहे. सो कीप वॉचिंग मनी गायज. अँड थोडंसं आपण प्रमोद बरोबर बोलूया. नाही, आता कॉलेज काय तुझं? कॉलेज 12th पास आहे मी. आर्ट कॉलेज नाही केलं आहे मी, पण गेलो असतो तर बरं झालं असतं. काही गरज नाही वाटत आहे मला तरी. नाही म्हणजे खूप लवकर शिकलो असतो ह्या सगळ्या गोष्टी, खूप उशीर झाला. पण ठीक आहे, आताही एन्जॉय करतो, तेव्हाही एन्जॉयच केलं असतं. पण मजा येते, पण अजून बरंच शिकायचं बाकी आहे. प्रमोदला आपण जरा जवळून बघूया. तिकडून लाईट येते ना. कॉलेजमध्ये असताना एक स्कल्पचर होता, त्याला दाढी बिडी मस्त होती. आज मला तो स्कल्पचर जिवंत झाल्यासारखा वाटतोय. आणि प्रमोद बरोबर बोलतानाच एक कळलंय, तो आर्ट स्टुडंट नाहीये, दाढीवाला पुरुष म्हणून एक होता. आणि प्रमोद बरोबर बोलतानाच आता कळलंय की आर्ट कॉलेजचा नसून पण भाईची कॅलिग्राफी एवढी फाडू आहे ना, क्लास आहे क्लास. मजा आली प्रमोद बरोबर भेटून, म्हणजे फर्स्ट टाइम भेटतोय, पण असं वाटत नाहीये की आम्ही त्याला फर्स्ट टाइम भेटतोय.
13, 14. 10 वर्ष झाली रे, आम्ही झालो म्हातारे आता. परीटने गेले. नितेश परीट. एक छोटंसं काम त्याचं त्यांनी शेअर केलं आमच्याबरोबर. दाखव, आम्हाला पण दाखव, आम्हाला पण दाखव. तर हे प्रमोदचं स्वतःचं स्कल्पचर होतं. जसं मी म्हटलं, आमच्या स्टडीमध्ये एक दाढीवाला पुरुष होता, तो जिवंत बघतोय आम्ही. आणि या मस्त एकदम मजा येते. बोरिवलीलाच केलेलं आहे. बोरिवलीला कोणतं तरी गार्डन आहे. नाही, नॅशनल पार्कला नाही, बोरिवली वेस्टला एक गार्डन आहे जिकडे खूप सारी झाडं ते लोक लावत असतात आणि ते सगळे आयुर्वेदिक म्हणजे प्लांट आहे. हे यांनी कामत सरांनी केलेलं कॉम्पिटिशन होतं. हे कॉम्पिटिशन कोणतं ते मला वाटतं हां ते संस्कृत कला भारती का काय संस्कार भारतीचं काहीतरी असं ते कॉम्पिटिशन वगैरे हां तेच. ओके चला स्टार्ट करायचं का पुढचं फायनल झालं का? थांबे जरा, कुठे पडून जात नाही. सो हे आहेत कॅलिग्राफी. आणि आता मला नाही माहिती मी किती रडणार आहे की नाही रडणार आहे, आणि मला त्यातलं काहीच माहीत नाही आहे. पण आता एक पीस ऑफ माइंडने, एकविरीची गाडी जशी ऐकत आली होती मी, सो पीस ऑफ माइंडने ते टॅटू काढणार आहे. आणि येस, मी जसं म्हटलं होतं, ज्या गोष्टीत मी जास्त घाबरते ती गोष्ट मी फेस करते. तर माझी ही गोष्ट आहे, या नवीन वर्षामध्ये मी गोष्ट फेस करणार आहे. आणि प्रमोदने इतकी सुंदर कॅलिग्राफी केलेली आहे, मस्त मजा आली. आणि चला हे ट्राय कर, पुढे बघू आपण कॅलिग्राफी. जास्त बोल्ड झालं. रिडेबिलिटीचा फंडा असा आहे ना की म्हणजे आपण सहसा लगेच ॲक्सेप्ट नाही करत जेव्हा आपलं असतं तेव्हा. पण आपण एखाद्या दुसरीकडे बघितलं की कळतं की अरे किती इंटरेस्टिंग केलं आहे ते. म्हणजे ते या पेपर आहे ना, त्याच्यावर खूप कॉन्ट्रास्ट देणार आहे. कारण स्किनवर आहे ना ते क्लॅशेस नाही झाले पाहिजे. म्हणजे ब्लॅक आणि तो रेड, कारण रेड आहे ना स्किनवर काही वेळानंतर त्यामुळे मग ते असे मर्ज नाही झाले पाहिजे. मग इतकं त्याचं सॅच्युरेशन खूप कमी ठेवावं लागेल आणि ह्याचा वाढवावा लागेल असं. म्हणजे बॅकग्राऊंड डॉमिनंट हेच असतं. मग पण असं छोटंसं लोटस टाकून काही एवढा त्याच्यात फरक नाही पडला. म्हणजे सध्या आपण मंत्र काढू, नंतर वाटल्यास लोटस दोन्ही साईडला टाकू. हां, काय भाजप आहे का? तसं पण होऊ शकतं. फायनल फक्त मला स्टेन्सिल करावं लागेल. ठीक आहे, आपण नंतर बघू ते. बाकी चहा द्या ना, तुम्ही येणार चहा दाखव जरा या बाजूला. ठीक आहे, चालू आहे. काय बस एवढंच होणार आहे काय? याच्यापेक्षा मोठं होणार आहे. थोडा मोठं अजून 10,000 काय बोलतो अजून वाढवायचं थोडे वाढवून बघतो मी. साईज फायनल आहे का? आणखी थोडी मोठी करणार? नाही तीच साईज, त्याहून मोठी नाही. ते करू तर आपण पाहिजे तेवढं मोठं शकतो, पण छोटं जास्त नाही करू शकत. थोडं एक्सपांड केलेलं आहे. ओके, टॅटूचे प्रपोर्शन म्हणजे कॅलिग्राफीचं एक्झॅक्ट कॅलिग्राफी प्रपोर्शन म्हणजे आपल्या अक्षरांचं. हे बाई हे प्रपोर्शनेट लेटर आहे, म्हणजे त्याच्या साईजनुसार थिकनेसच्या हिशोबाने हे प्रपोर्शन आहे. मग याचा प्रपोर्शन ब्रेक केलं
पडेल ते थोड्या वेळ डेली लाईफस्टाईलसाठी ब्लॉगिंग मी डेलीसाठी नाही करत, स्पेशली आर्टवर करते. अच्छा. ते आता तू कसं आर्टशी रिलेटेड झालं कॅलिग्राफी. हां हां. अरे मी रांगोळी पण काढतो. माहिती आहे आम्हाला, सगळं सुद्धा चेक करून आलं. करतो, वर्षातून एकदाच करतो, जास्त नाही जमत. मी डेली ब्लॉग नाही करत, फक्त आणि फक्त जिथे आर्ट असेल, मग ती कुठेही असू दे, गावखेड्यात असू दे, कुठेही त्याच्याशीच रिलेटेड. टॅटू आहे. हाँ तो बहुत टैटू है. What's your good name? Nishtha. Nishtha. Can you please remove your mask? Sure. रायटर आहे ती, रायटर. रायटर म्हणजे Like I used to write screenplays before I started working here. दिसतोय आपल्याला इकडे त्याच्या वर्क स्टेशनवरती तो उजेडामध्ये दिसतोय, तो आपल्याला त्याचा चेहरा नीट बघता येईल आता. हार्डकोर आर्टिस्ट दिसतोय. हार्डकोर फोटोशॉप आर्टिस्ट दिसतोय मी याच्यावरती. एक अशी कल्पना असते ना की आर्टिस्ट असाच असतो, मोठी दाढी असते, कंटिन्यू चहा पीत असतो. आणि हे असं आर्टिस्टचं सगळ्या लोकांनी असं जे डोक्यामध्ये ठेवलं आहे की आर्टिस्ट असाच असतो, तर हे आर्टिस्ट असंच दिसत आहे. राजा पण असाच होता, दाढी बिडी वाढवलेली, केस बीस वाढवलेले, जेजेमध्ये असताना. आता लग्न झाल्यावर जरा व्यवस्थित दिसत आहे, राईट. फायनली आम्ही स्टुडिओमध्ये आलो आहोत. प्रमोद बरोबर बोलणं झालं आहे आणि इज अ सिरियसली नाईस गाय. काम पण एकदम बाप काम आहे कॅलिग्राफीमध्ये. सेकंड थिंग, टॅटूमध्ये सुद्धा त्याचं पोर्टफोलिओ आम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केलं होतं, त्यामुळे शंका नाही आहे की ज्याच्याकडे टॅटू काढते आहे ऑसम आणि कॅरेक्टर वाईज पण ऑसम, फ्री आहे, काही टेन्शन नाही, काही नाही. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. जसं आपला टेलर आपला फ्रेंड असतो तसं टॅटूवाला पण आपला फ्रेंडच असावा. ओके. आणि सेकंड थिंग इज, मी जो टॅटू काढणार आहे हा टॅटू म्हणजे नवार्ण मंत्र आहे. तर या मंत्राचा अर्थ असा होतं की हे चित्तस्वरूपिणी महासरस्वती, हे सद्रूपिणी महालक्ष्मी, हे आनंदरूपिणी महाकाली, ब्रह्मविद्या प्राप्तीसाठी आम्ही तुझे ध्यान करत आहोत. आणि हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती रूपिणी चंडिके, तुला नमस्कार. तू आमच्या अविद्वारूप दोरीची गाठ सोडून आम्हाला मुक्त कर, असं या मंत्राचा अर्थ आहे. ह्या मंत्रासाठी सजेस्ट केलं होतं ते माझ्या डॅडला आणि मला हा मंत्र काढायचा होता ॲज अ टॅटू बेसिक, कारण ही मंत्र खूप स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल आहे. आणि जसं बघायला गेलं तर यावेळेला मी जो मंत्र काढते आहे तो म्हणजे जी सर्व मंत्रांमध्ये मातृक रूपाने म्हणजे मुळाक्षर रूपाने जसे ग म भ न इत्यादीत राहते, शब्दांमध्ये ज्ञानरूपाने म्हणजे अर्थरूपाने राहते. ती ज्या ज्ञानामध्ये चिन्मयाची चेतनेच्या पलीकडे अशी शून्यामध्ये शून्याक्षणी शून्यालाही पाहणारी अशी शून्याची दृष्टी आहे आणि तिच्या पलीकडे अन्य काही नाही अशी ती दुर्गा नावाने प्रसिद्ध आहे. आणि त्या दुर्गा देवीचा मी मंत्र काढत आहे, कारण गाईज ॲज अ BFA कंप्लीट झाल्यामुळे मी जो ॲज अ एजन्सी बेस काम करत होते, साईड एक प्रोफाईल आहे ती म्हणजे ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर आणि वास्तू कन्सल्टंट. तर गेले 10 वर्ष मी या फील्डमध्ये काम करते आणि खूप काही अशा गोष्टी शिकल्यानंतर
असं वाटते की चला आपण आपल्या फील्डशी रिलेटेड काहीतरी टॅटू काढावं. आणि हे काहीतरी नाही आहे ॲक्च्युली, डॅडचं आणि माझं ऑलरेडी डिसाईड झालं होतं, पण आम्ही कधी या टॅटूपर्यंत पोहोचलो नव्हतो. सो ॲज अ कॅलिग्राफी म्हणजे आपलं आर्टचं शिक्षण आणि ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे हा नवार्ण मंत्र असा हा खूप पॉवरफुल मंत्र आज मी काढायला जाणार आहे आणि प्रमोदच्या हातचे तो एक्झिक्यूट होणार आहे. तो कीप वॉचिंग म्हणी आत्ताच सांगितलं मंत्राचा अर्थ, कारण ह्याच्यानंतर माहिती नाही मी किती रडते किंवा माझी कॅपॅसिटी असेल की नाही. सो टोटली वेगळा भाग येतो, पण या भारी वाटते. डिवाईनची गाणी लागली आहे मंत्र काढणार आहे. खरं तर खूप घाबरली आहे. आय रिअली डोंट नो की कसं होईल काय होईल. ठीक आहे यार, काढायचं आहे मला. सो कीप वॉचिंग म्हणी गाईज. थँक्यू सो मच. आणि मंत्राचा अर्थ तुम्हाला कळला असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना या ब्लॉगमधून नक्की कळेल. आणि थँक्यू सो मच. कीप वॉचिंग म्हणी गाईज. म्हणजे इथे फ्रीडम आहे की तुम्ही किती स्वतःहून डिझाईन क्रिएट कराल आणि क्लायंटला द्याल. म्हणजे ना की ही डिझाईन घेतली, ही डिझाईन घेतली, 4-5 डिझाईन घेतली आणि मर्ज केल्या. आणि हां, इथे असं आहे की इथे जास्तीत जास्त तुम्ही जेवढं स्वतःहून डिझाईन करून म्हणजे ते एक्झिक्यूट कराल ते जास्त बेटर आहे. कॅलिग्राफी मी तर लिटरली बॅनर बघून शिकलो आहे. म्हणजे असं बॅनरवरती असं दिसला एखादा किंवा असा खेचलेला असतो आणि ते असं आवडायचं की अरे हा किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असं मस्त कुठेतरी मिळाला माझ्या अक्षरात आला तर मी तो वापरणार. शिकवल्या नाहीत कोणी, त्यामुळे ते रिअलाइज उशिरा झाल्या की हे असं एवढं चांगलं का नाही दिसत आहे, एवढं चांगलं का नाही दिसत. मग त्याच्या मागे अभ्यास करून कळायला लागलं की मग खूप अभ्यास केला की मग ते कळायला लागले की असंच तू काही कुठेही एक्सटेंड नाही करू शकत. क्रॅश कोर्स केलेला जय सावंत सर, मुक्ताक्षरे ऐकले? मुक्ताक्षरे त्यांचा मुक्ताक्षर त्यांचं दादरला मुक्ताक्षरे स्कूल ऑफ कॅलिग्राफी स्कूल तर त्यांच्याकडे मी फक्त क्रॅश कोर्स केलेला. म्हणजे बेसिकचा केलेला. मला अक्षरांचं प्रपोर्शनच कळलं नव्हतं. तर ते एकदा कळलं, नंतर मग कळलं की म्हणजे एक आहे की कॅलिग्राफीचं तुम्ही काही करू शकता, काही करा, त्याचं काही करा, फक्त ते चांगलं दिसलं पाहिजे. म्हणजे प्रपोर्शन असले पाहिजे लेटर्स, तरच ते दिसायला चांगले दिसणार, नाही तर चांगले नाही दिसणार. बाकी मग तुम्ही काही करा. आणि ते एका अशा फॅमिलीमध्ये दिसत आले पाहिजे. नाही तर हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, मग ते नाही चांगलं दिसत. अशा पद्धतीने टॅटू ट्रेस झालेला आहे आणि
प्रमोद खरंच खूप छान आर्टिस्ट आहे. म्हणजे ॲज अ आर्टिस्ट म्हणजे त्याने आत्ताच जस्ट एक बोलणं झालं की कॅनव्हास जर मोठा असेल तर ड्रॉईंग करायला मजा येते. तसंच एक त्याच्यासाठी पण आहे, त्याने डायरेक्टली एक कमळ पण काढलं आहे, पण ते कमळ टॅटूत नाही आहे, फक्त टायपोस आहे. पण ते कमळ मला आवडलं. आम्ही नेक्स्ट टाईम ते ट्राय करणार आहोत, फोटो काढून ठेवणार आणि ते थोडं ड्राय झालं की स्टार्ट होणार आहे. प्रमोद ना, त्याचं नाव काय तुझं? माझं नाव हां प्रमोद. हां तर इंस्टाग्रामवर. अरे मी आता इंस्टाग्रामवरचं नाव माहिती? अरे मी आता लॉस झाली आहे, देशमुखच लॉस. इंस्टाग्रामवरचं इंस्टाग्रामवर काय नाव झालं काय माहिती. तर प्रमोदचा हात असं थोडाफार छान असं हलका आहे, जसं एखाद्या सेक्सी नर्सचा हात असा नाजूक असतो, इंजेक्शन मारल्यावर वाटत नाही, अशा प्रकारचा हात आहे. त्यामुळे डॉक्टरचा हां अरे आमचा डॉक्टर जीन्सवरतीच इंजेक्शन देतो सिरियसली. त्यामुळे इतकं काही दुखत नाही आहे, सी मी रडत नाही आहे अजिबात. उद्याचा दिवस उद्यावर. हां पण आफ्टर इफेक्ट कसं असेल माहिती नाही, घरी गेल्यावर किती दुखतं आहे वगैरे. हे टॅटू काढतोस मला नव्हतं माहिती असं वगैरे काय करणार. मी अंघोळ करून तरी आलो. हां
देवाचा आहे ना रे. पेनने काढतं तसंच वाटतं. तसंच वाटतं पण खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आणि खूप मस्त आहे. म्हणजे माहीत नाही याच्यापेक्षा चांगलं काम मला काम तर बापरे बाप मी एवढी कामं केली आहेत ना. खूप काम मराठी ॲक्टर खूप चांगले आहेत. काही मराठी हिंदी असं काही नाही पण अनुभव बघायला गेलं तर काही ह्युमन बिईंग आहे ना सगळ्या सेम नसतं ना. काही 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 असे असतात ज्यांना म्हणजे जे खूप पॉझिटिव्ह असतात. तू ज्यांच्या हातावर टॅटू काढलास अच्छा त्यांचे अनुभव. तू श्रेयशा काढलंस? श्रेया बुगडे. श्रेया बुगडे तिच्याबरोबरचा अनुभव तिने मई लिहिले मई. म्हणजे ती खूप सही आहे. खूप सही आहे ती बोलायला असं मस्त चांगली आहे. कमळ पण मारून टाकणार आज. नाही ना करत. शकतो टाईम कन्झ्युमिंग नाही असं नाही ना. आम्ही बसतो रे तसंही ट्रेस करायची गरज नाही आहे ना कमळला आता. त्याच पेनने काम नको आहे त्याचं. हे सिमेट्री माझी मम्मी आहे आणि मला छोटी बहीण आहे. मी मोठ्या बहिणीचं लग्न आहे.
ते असं होतं ना की तुला आता म्हणजे काहीतरी करावंच लागणार, नाही तर मग तू त्यातून बाहेर नाही पडणार ना. मग तेव्हा खूप असे प्रॉब्लेम झाले, म्हणजे इतके प्रॉब्लेम झाले ना की मला असं वाटत होतं की मी म्हणजे इंडस्ट्री आता याच्यात करू की नको करू. पण नंतर मग जसं एक्सप्लोर करत गेलो ना मग लोकांना आवडायला लागेलच ते. कारण की असं होतं ना, जोपर्यंत लोकांना नाही आवडत तोपर्यंत तो कसं ट्रस्ट करणार की अरे बाबा हे पण आपण काहीतरी करू शकतो. कारण खूप जास्तीत जास्त लोक आहेत ना ते इंटरनेटवरून काही आवडते का बघतात जास्तीत जास्त, ते ट्रस्ट नाही करत असं. मग तेच म्हटलं ना की तुझा ट्रस्ट प्रोसेस आहे, तुम्ही ट्रस्ट करत असतील तरच तुम्ही करू शकता, नाहीतर मग काही अर्थ नाही, मग ते नाही होणार. जेवण झालं, तू डोकं दुखणं थांबलं. अरे मी जर लक्ष नाही दिलं ना तर लक्ष दिलं तर नाही ना, भूक लागली तर माझे हात तरतात, मी जाणार होतो. जे काल तुला पाठवलं ना ते जे तुला पाठवलं काल ते म्हणजे ते सेम कंपोजिशन होतं आणि तो जो अँगल होता तो +45 डिग्री होता ज्याच्यामध्ये केलेला. हां, आणि हा अपोजिट आहे त्याच्यामुळे कॅरेक्टर वेगवेगळे झाले कळत आहे. सो ते जे कॅरेक्टर होते ना ते असे वाटत नव्हते रे कुठेतरी करावेसे, कारण मी ते ऑलरेडी केले आहेत. तर म्हटलं जरा चेंज करतो आणि मग चेंज केलं तर जरा वेगळं व्हेरिएशन आलं ना. कंपोजिशन तेच आहे, फक्त कॅरेक्टर जरा वेगळे दिसायला लागले. तर मग म्हटलं की ते करूया. आणि म्हणून म्हटलं मी तुला कधी काल म्हटलं की आज म्हटलं की मी अजून एक चेंजेस केले, ते आल्यानंतरच दाखवतो. हो की बाबा तो त्याचा एक्सपिरियन्स शेअर करतोय, त्यामुळे त्याचा ऐकणं पण गरजेचं आहे. समोरच्याला माहीत नाही काय नाही, तो फक्त व्हिज्युअली सांगतोय की नाही हे मला असं नको आहे, ते मला तसं नको आहे, तर मग ते खूप डिफिकल्ट होऊन जातं चेंज करणं. आणि मग ते ॲक्सेप्ट करावं असं वाटत नाही. मग असं वाटतं की हा मला ऑपरेट करतो आणि मी याच्यासाठी बसलो आहे हे ॲज इट इज करायला. म्हणजे ॲक्च्युअल प्रपोर्शनपेक्षा थोडी साईज वाढवावी लागते. नाही तर मग इंक ब्लॉट झाल्यानंतर सगळी अक्षरं मर्ज होणार आणि मग रिडेबिलिटी निघून जाणार. म्हणजे इंक जी परमनंट असते, इंक आपलं काम करते स्किनवर परमनंट राहण्याचं. फक्त आपल्याला ते काम करायचं आहे, आपली डिझाईन परमनंट ठेवावी, तिची रिडेबिलिटी. ओके म्हणून मी ओम नाही घेत. तेव्हा आपण ओम बोलतो राईट. काय चांटिंग करतो, चांटिंग हां ओम बोलतो ना. हां हां हां. मला ते डबल
आत्ता वाजतात 6:30 आणि मस्तपैकी करंजी खाल्ली आम्ही स्टुडिओमध्ये इकडे. आणि आता तिथं थोडं पेन व्हायला लागलं आहे, बट नॉर्मली असं इतकं काय पेन होत होतं थोडं एक साथ जास्त सुया टोचल्यासारख्या वाटल्या. आणि मजा आली. प्रमोद खूप फ्रेंडली आहे, त्यामुळे इतकं काही स्ट्रेस झालं नाही, बोर झालं नाही पहिली गोष्ट. आणि आता थोडीशी पेटपूजा झाली आहे. ॲक्च्युली आम्ही आल्यानंतर त्याने ड्रेसिंग केलं आणि थोडी आमची बडबड गप्पा या सगळ्या गोष्टीमुळे थोडा लेट झाला आहे, पण इट्स ओके. आता 6:30 झाले. थोड्या वेळासाठी ब्रेक घेतलेला आणि आता थोड्या वेळात परत चालू होणार आहे. माझं 75% टॅटू कंप्लीट झालेले आहे. आणि शो यू, हे दाखव पाठवून कॅमेरा. टम्पल चहा आहे, कप आहे, बाउल कप. आवाज नाही येतोय आवाज येतोय प्रॉपर येतोय आवाज. सही आणि माझी चहा. आणि हा आहे तो स्टुडिओ. त्याचं फील संध्याकाळचं इतकं छान. मी इथून रात्री 8 वाजता गेलो, 1:30 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर मी डिझाईन करायला बसलो. 4 वाजेपर्यंत डिझाईन केली. कुठे होता तो? पुण्याला. त्यांचा कॉन्सर्टच पुण्याला होता काय, ते US वरून आले. तर मी गेलो मित्राकडे, मित्राचा स्टुडिओ आहे, त्याच्या घरी गेलो. रात्री 12:30-1ला पोहोचलो. मग बोललो अरे मला आता डिझाईन करायचे आहे, तो काहीतरी खायला मागव, खातो आणि मग डिझाईन करतो. डिझाईन करायला बसलो. 4 वाजता डिझाईन 4च्या 4 संपवल्या. आणि त्यांना देवनागरी करायचं होतं. लिहायचं होते इंग्लिश शब्द, पण ते देवनागरीमध्ये, लाईक एव्हरीथिंग नथिंग समथिंग, पण देवनागरीमध्ये. मी म्हटलं अरे वा इंटरेस्टिंग आहे. त्यांनी विचारलं तुम्ही मला कसं काय शोधलं, पूर्ण इंस्टाग्रामवरतीच शोधलं. मग गेलो मी, त्यांचे टॅटू केले आणि मग नंतर त्यांनी मला टॅग केलं. मी बोललो हे कोण आहे, सगळे ब्लूटिक असे आलेले. म्हणलं मग नंतर कळलं की ते खूप फेमस मेटल. पण पहिले तर बापरे बाप, अरे लिटरली इथून क्लायंट आलं ना की माझ्या आजूबाजूला बसणार आहेत ना, अरे प्रमोद किधर गए,
गया ना इधर से जैसा डोअर ओपन होतं सेम अशीच घंटी होती. अशाच घंटीचा असा आवाज येतो. इथे घंटी वाजली ना मी तर बघायचंच नाही कोण आलं कोण नाही. डायरेक्ट पळ सुटायचं म्हणजे अरे 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 ये शिवाय शिवाय हो आता शिवाय आहे का बघ असं हे मेरे को क्लायंट आहे. नंतर मग मला सांगायला लागलं जर आम्ही स्टुडिओत नसू आणि तू एकटाच असशील तर तू काय काय कर एवढं तुम्ही नसणार ना तर मी पण मी हँडल करणार. मला मी पण कारण तुम्ही नाही नाही तेव्हा तुम्ही हसायला नसणार ना. अरे मित्र असतात ना हरामी असतात म्हणजे मजा घ्यायची नाही ती म्हणजे मी पण त्याच्यात इन्वॉल्व आहे त्या गोष्टींमध्ये. इव्हन इथे पण आता काही गोष्टी अशा घडत असतात. अरे एवढा टाइमपास असतो ना तो तर मला खूप मोठा टाइमपास वाटतो. तर मग पण आपण त्याच्यात स्वतःला नाही बघत ना. मग तुम लोग बाहर जाओ फिर देखो मैं कैसे बात करता. मग ते काही असो पण नाही नाही अरे गयाचे आले की मग तर खूप मजा येते खूप मजा येते सिरियसली. अरे तर माझा परवाचा किस्सा तर खूप भारी झालेलं आहे. इतके मी त्या वेळेवाल्याने एक लाईनचा टॅटू होत होता आणि ते त्यांच्या डॉगचा पोर्ट्रेट करत होते फेस आता वाटते. आणि मी जाऊन त्यांना काय विचारावं एवढा फालतू प्रश्न विचारला नाही मला अजून पण असं त्या असं टॅटू करतो हे आपका पेट आहे म्हणजे हा हे मेरा पेट आहे हे मेरा खाना खाता है. अरे आपका पेट पेट रे डॉग कुत्र्याचं काढलं. हां काही लोकांना खूप असे पॉझिटिव्ह असतात ना आपल्या डॉगला घेऊन कुत्र्याला. अरे कुत्ता नहीं बोलने का कुत्ता नहीं बोलने. अरे भाई वैसा नहीं रे हम लोग भी प्यार करते हम लोग के पास भी डॉग है. कुत्ता नाही बोलेगा कुत्ता नाही बोले म्हणून मी कुत्रा नको बोलायला म्हणून मी बोललो ये आपका पेट है बोलता हाँ ये मेरा पेट है ये खाना खाता है. सो फायनली 8 वाजले 7:45 झाले आणि दिवसभरामध्ये हा टॅटू कंप्लीट झालेला आहे. ॲक्च्युली प्रोसिजर अशी असते की प्रमोदकडे आल्यानंतर तो इलस्ट्रेशन कॅलिग्राफी प्रॉपर करतो ट्रेस करून ठेवतो आणि त्यानंतर तो तुम्हाला बोलावतो. आम्ही दोन्ही गोष्टी एकत्र केल्या त्यामुळे पूर्ण दिवस आमचा त्याच्यातच गेला आहे. बट येस रिझल्ट ऑसम आहे जसं सांगितलं होतं. फायनली आजचं होल डे प्रमोदबरोबर आम्ही स्पेंड केला आहे आणि आता शेवटचा टचअप बाकी आहे. पण तरी पण प्रमोदला सोडायचं नाही आहे त्यामुळे प्रमोदकडून एक छोटंसं त्याच्याकडून आपण ऐकूया तो काय म्हणतोय. कसा होता तुझा दिवस आमच्या लोकांचा? खूप छान होता दिवस. मी खरंच खूप एन्जॉय केला. मी टॅटू करताना इतकं बोलत नाही शांतपणे बसून टॅटू संपवतो. पण आज खूप टाईमपास झाला खूप जास्त मजा आली खरंच खूप जास्त मजा आली. आज तू वर्षाचा पहिला टॅटू केलायस. आज जो वर्षाचा पहिला टॅटू केलाय तो बट ऑब्वियसली माझ्या पाठीवर झालाय आणि त्याचा काय अनुभव आहे त्याला विचारूया. कारण बट ऑब्वियसली 2022 हा एक आपल्या सगळ्यांसाठी खूप नवीन वर्ष आहे अर्थातच. सो याचा एक छोटासा एक्सपिरियन्स बघूया की प्रमोदचा पहिला टॅटू आहे वर्षाचा. तर त्याला काय वाटलं काय फील झालं त्याने टॅटू काय फील केलं. कारण पूर्ण फुल डेजमध्ये
जे मी बघितलं आहे, प्रमोद जेव्हा एखादी कला घडवतो तो फील करतो आणि ॲज अ आर्टिस्ट फील खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते जाणून घेऊया. टेल मी समथिंग अबाउट माय टॅटू. खरंच माझी इच्छा होती की हा टॅटू ने माझ्या या नवीन वर्षाची सुरुवात व्हावी. सो चांगली सुरुवात झाली आहे. आय होप पुढे अजून बरेच टॅटू करायला मिळतील कॅलिग्राफीमध्ये आणि कॅलिग्राफीचेच टॅटू करायचे आहेत. सो ह्याचे किती होतील त्याचे किती होतील, हा टॅटू करू शकतोस का, तो टॅटू करू शकतोस का, नाही कॅलिग्राफीशी रिलेटेड टॅटूज करायला मजा येईल. मित्र प्रमोद आणि त्याच्याकडून आपण मस्तपैकी माझा टॅटो करून घेतलेला आहे, ते झालेला आहे. आणि हा होता प्रमोद जो इंटरव्ह्यू अजिबात देत नाही, बट होल डेजमध्ये त्याला बोलकं केलेलं आहे. आणि अशा रीतीने नाही तो बोलका आहे पण तो इंटरव्ह्यू देत नाही कॅमेरासमोर. सिरियसली मी नाही करू शकत. सगळे आर्टिस्ट तसेच असतात. पण ओव्हरऑल डे खूप छान गेला, मस्त मजा आली. खरंच छान. आणि एक जो पेन असतो टॅटू काढताना तो मला अजिबात जाणवला नाही आहे. म्हणूनच मी त्याला एका सुंदर सेक्सी नर्सची उपमा दिली आहे की नाही सुंदर सेक्सी नर्सची उपमा दिली आहे. कारण एखादी जेव्हा सुंदर सेक्सी नर्स सुई टोचते तेव्हा जाणवत नाही. तसाच प्रकार आज थोडासा माझ्याबरोबर झाला. पण हा सुंदर नर्स नाही, दाढी होतो माणूस खूप भयानक आहे. हा पण खूप छान आहे, खूप छान आहे. दिसायला भयानक आहे पण खूप छान आहे. मजा आली. म्हणजे असं वाटलं नाही की मी याला पहिल्यांदा भेटले, पहिल्यांदा फेस केलं आहे. सो ओव्हरऑल माझा दिवसाचा अनुभव असा होता. आणि हा आहे माझा टॅटू ज्याला नवार्ण मंत्र म्हणतात. आणि ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग बनी गाईज. थँक्यू सो मच. ते तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी असणं, तुझ्यासोबत असणं हे तू बिलीव्ह करतेस. आता तर पुसपूस लगेच हळू पुस. अरे हां ठीक आहे. अरे मी केलं पण त्याने प्रॉपर मगाशी केलं होतं ना, तसं नाही केलं. असं नाही. ठीक आहे जाऊ दे. चल अच्छा. तू लाईट जरा बरोबर सुरलेली पाठ. घरी गेल्यानंतर आहे ना हे काढ आणि माइल्ड सोपचा फक्त फोम क्रिएट कर आणि त्या फोमने फक्त क्लीन कर. आणि क्लीन केल्यानंतर मग ह्याला ड्राय कर आणि जे ऑइंटमेंट सांगेन ना ते अप्लाय कर. झालेलं असं मला काय सांगायचं. काही नाही, भारी वाटतंय. फायनल झालेलं आहे. आता इथून कल्टी, पैसे देऊन कल्टी पेमेंट करायचं, घरी जायचं. टॅटूचे 15 दिवस एका व्रतसारखे असतं, उपवासासारखे असतं. ते आता जपायचं आहे. टॅटू काढल्यानंतर थोडं इचिंग होतं, थोडं दुखतं आणि सुजतं. तर येणारे 3 दिवस जरा क्लिनिंग वगैरे सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर काही नाही, मजा करायची. टॅटू काढलं आहे, सगळ्यांना सांगायचं टॅटू काढलं आहे. सो थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. सो फायनली टॅटू झालेला आहे. प्रिकॉशन घ्यायचं आहे. आणि फुल डे आम्ही खूप मजा केली.
प्रमोद खूप एकदम फ्री होता, त्यामुळे टॅटूचं पेन इतकं सहज जाणवलं नाही. आणि आता आम्ही निघालो आहेत, घरी जाणार आहोत, गाडी आलेली आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला थँक्यू सो मच. आणि असंच मला जॉईन करत राहा. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. मी खूप ट्राय करेन की व्हिडिओज डेली अपलोड वीकली और मंथली